मुंबईमध्ये तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढतोय। रस्त्यावरून फिरत असताना उन्हाचा तडाखा जाणवतोय। या उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळावा यासाठी दादर पूर्व इथल्या टिळक पुलाच्या सुरुवातीला हीट शेल्टर उभारण्यात आलेत। नगरसेवक अमेय घोले यांनी हा प्रयोग केलाय। सिग्नलला उभं राहणाऱ्या वाहनांसाठी सावली मिळावी तसंच रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना आसरा मिळावा म्हणून हे शेल्टर उभारण्यात आलेलं आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मुंबईत उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढताना पाहायला मिळतोय। सध्याही माझ्या हातात मी टेम्परेचर चेक केलं तर तापमान 37 डिग्री सेल्सिअसवर आहे आणि ह्याच उन्हापासून बचाव करण्यासाठी आता दादर स्थानकात एक प्रयोग जो आहे तो करण्यात आलेला आहे। हीट शेल्टर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर अनेक बाईक स्वार जे ते दुपारच्या वेळेस प्रवास करत असतात आणि ज्यावेळेस ते सिग्नलला थांबतात त्यावेळेस त्यांना उन्हात जे ते 1-1.5 मिनिटं जो आहे तो थांबावं लागतं आणि त्या उन्हात जो आहे तो या गरमीपासून या हीटपासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून ह्या ठिकाणी एक हीट शेल्टर जे ते उभारण्यात आलेले। खरं तर इथले स्थानिक नगरसेवक अमेय अरुंद घोले यांचा हा संपूर्ण प्रकल्प आहे। त्यांनी ते शेल्टर जे ते उभारण्यात केलेलं आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की जी मंडळी रस्ता ओलांडण्यासाठी त्या एका जागेवर थांबलेले असतात त्या ठिकाणी सुद्धा आता ही व्यवस्था जी ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता हा एक चांगला असा सावलीतला प्रकल्प या संपूर्ण सिग्नलवर उभारण्यात आलेला आहे। आपण काही चालकांना म्हणू याचा काही फायदा होतोय का? इथे तुम्हाला ऊन लागत नाहीये का? थोडंसं ऊन लागत नाहीये, पण बाकी प्रवास करताना एवढं काय जाणवलं नाही। पण असं सगळ्या सिग्नलला व्हायला हवं थोडंफार पाहिजे असं। त्याचा खरं तर दुचाकी स्वार असतात त्यांना उन्हात गाडीवर छत नसतं, मग ते असं पाहिजे काय ना काहीतरी। आपण जर पाहिलं तर अनेक जे चालक आहेत ते म्हणतात की असा काहीतरी जो आहे तो सगळ्या सिग्नलवर प्रकल्प केला किंवा प्रयोग केला तर थोडाफार तरी जो आहे तो बचाव आता ह्या उन्हापासून होऊ शकतो असं मत सुद्धा काही दुचाकीस्वार मांडताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, ABP माझा मुंबई।